नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये 3 प्रकारचा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर ढोकळा करते वेळेस भरपूर चुका होतात कारण ढोकळा कधी फुगतच नाही आणि कधी ढोकळा आपला तळाशी चिटकूनच राहतो. तर ह्या चुका होऊ नयेत म्हणून आपण काही टिप्स वगैरे वापरलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर इथे मी 1 कपभर मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही 4 तास मी पाण्यात भिजत घातली होती. तुम्हाला अगोदर कपामध्ये मी दाखवलेली आहे का ती पिवळी मुगाची डाळ, ती मी 4 तास पाण्यात भिजत घातली होती. आता ती मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवायची आहे. 2 चमचे इथे आपल्याला दही घ्यायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला एकदम बारीक स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि 1 पाव टीस्पून हळद घालायची, 1 मोठा चमचा साखर घालायची आहे. आणि आपल्याला ढोकळा करते वेळेस काय करायचं आहे, तर हे जे बॅटर आहे का आपल्याला 4 ते 5 मिनिट असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे का तो हलका-फुलका होईल आणि आपण जे जिन्नस घातलेले आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स होतील. आणि असं मिक्स केल्याने काय होतं, आपण जे हळद घातलेली आहे का ती एकसारखी एकजीव होते आणि नंतर ढोकळ्यामध्ये ते लाल पॅचेस असे उमटत नाहीत. त्यामुळे ही आपल्याला प्रोसेस नक्की करून घ्यायची आहे आणि ढोकळा हलका-फुलका होण्याससुद्धा मदत होते. तर आता 1 चमचाभर मी इथे इनो घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. त्याच्यावर मी इथे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचाभर लिंबाचा रस घेतला होता मी, किंवा अर्ध लिंबू मी इथे घातलेला आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथून पुढची जी प्रोसेस आहे का ती फटाफट करून घ्यायची आहे. तर मी त्यासाठी अगोदरच इथे ढोकळा ज्या डब्यामध्ये आपल्याला स्टीम करायचा आहे का त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर कढईमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो ढोकळ्याचं बॅटर आहे का ते मी असं कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि कढईसुद्धा मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता ढोकळा त्याच्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि ढोकळ्याचं जे डबा आहे का तो पण ठेवून घेतलेला आहे. आपल्याला हे कमीत कमी 15-16 मिनटं किंवा 20 मिनटं आपल्याला हा स्टीम करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथे 20 मिनटं स्टीम करून घेतलेला आहे. तर एकसारखा असा आपला ढोकळा शिजलेला आहे आणि परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर ढोकळा काढून घ्यायचा, झाकून ठेवायचा आणि त्याला 10 मिनटं थंड करून घ्यायचा आहे किंवा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी तेल घालायचं आहे, मोहरी घालायच्या. आता इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घेतलेल्या आहेत, तर त्या घालून घ्यायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे. व्यवस्थित असं सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर अशी खमंग अशी आपल्याला ह्या ढोकळ्यावर फोडणी करून घालायची आहे, जेणेकरून ढोकळ्याचा स्वाद जो आहे का आणखीनच वाढेल. एकदम आपल्याला हलवाई स्टाईल असा हा ढोकळा बनवायचा आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळसुद्धा टाकलेले आहेत. तर हा ढोकळा जो आहे का एकदम हलका-फुलका आणि एकदम चवीला भन्नाट असा होतो. हा मूग डाळीचा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे 1 चमचाभर. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मीठ अगोदर पिठामध्ये सुद्धा घातलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि साखरसुद्धा आपण तिकडे पण घातलेली आहे. त्यामुळे साखर पण इथे आपल्याला तुम्हाला जेवढा गोड ढोकळा आवडतो त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. तर बघू शकता एकदम स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही जर ह्या चुका टाळल्या तर तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार होईल आणि एकदम स्पंजी असा आपला हा ढोकळा तयार होईल आणि तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही. तर ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर ढोकळा केला तर. अगदी मूग डाळीचा आपण हा ढोकळा एकदम हलका-फुलका स्पॉन्जी असा तयार केलेला आहे. अजिबात घशात वगैरे अडकत नाही हा ढोकळा. कारण आपण हा ढोकळा करते वेळेस छान असा फेटून घेतलेला आहे 5 मिनटं आणि आपण जे सर्व जिन्नस आहेत का ते एकाच मापाने घालायचे आहेत आणि त्यामुळे इथे जो ढोकळा आहे का तो अजिबात बिघडत नाही. तर ढोकळा मी इथे मस्त असा करून घेतलेला आहे आणि ढोकळ्यामध्ये कमीत कमी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. मूग डाळ आपण जेव्हा मिक्सरला काढतो का त्यावेळेस आपल्याला एकदम 1-2-3 चमचे जसं लागल तसंच पाणी घालायचं आहे. अजिबात आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, जेणेकरून बॅटर जे आहे का पातळ होईल आणि आपला ढोकळा चपटा होईल.
तर बघू शकता मस्त ढोकळा तयार आहे. तर आता लगेच दुसऱ्या ढोकळ्याला सुरुवात करूयात. तर आपल्याला रवा ढोकळा बनवायचा आहे. तर 1 कपभर मी इथे रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आपल्या तिन्ही ढोकळ्याचं. तर तुम्ही ह्या पद्धतीने ढोकळे केले तर तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही किंवा अजिबात बिघडणार नाही. आता अर्धा कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. याला थोडं-थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर दही आपण अर्धा कप आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे. जसं लागेल आपल्याला तसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हे जे बॅटर आहे का आपल्याला एकदम पातळसर बनवायचं नाही. आपल्याला जसं आपण इडलीसाठी बनवतो का त्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथे अर्धा कपच पाणी घातलेलं आहे. आणि दह्यावर सुद्धा अवलंबून असतं, कारण तुमचं दही कितपत पातळ आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. आणि आता आपल्याला हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं, कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तो रवा छान असा फुलला जातो. तर बघू शकता मी 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. एकदम व्यवस्थित असं हे बॅटर आहे का तयार झालेलं आहे. 1-2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा मी त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर साखर घालायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आपल्याला हे जे ढोकळा आपण रव्याचा बनवतो का त्यावेळेस आपल्याला हे बॅटर जास्त पातळ नाही करायचं आहे. आता इथे मी 2 चमचेच पाणी घातलेलं आहे. ते पाणी आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीला खूप भन्नाट असा हा ढोकळा लागतो आणि हा ढोकळा घशात अजिबात अडकत नाही. तर 1 चमचाभर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता हे तेल पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ढोकळा करते वेळेस अगदी प्रमाणबद्ध केला तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडत नाही. आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला इनो घालायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला जो इनो आहे का सगळीकडे व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे. आता आपल्याला हा इनो घातल्यानंतर हे आपल्याला जे बॅटर आहे का ते पटापट आपल्याला डब्यामध्ये किंवा आपण ज्याच्यामध्ये स्टीम करणार आहोत त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि पाणीसुद्धा आपल्याला अगोदरच उकळायला ठेवायचं आहे. तर मी असं कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा छान असा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. तर मी याला थोडंसं टॅप करून घेते, जेणेकरून एकसारखं असं पसरल्या जाईल. कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. आता वरतून थोडीशी लाल तिखट भुरभरून घ्यायची आहे, जेणेकरून ढोकळा जो आहे का तो छान असा दिसला पाहिजे. एक प्लेट ठेवलेली आहे मी कढईवर पाण्यामध्ये आणि ढोकळ्याचा डबा ठेवून घेतलेला आहे. तर ढोकळा बघू शकता किती मस्त असा फुगलेला आहे आणि अजिबात चमच्याला चिटकत नाही. तर आपला हा परफेक्ट ढोकळा शिजलेला आहे. तर आता याला थंड करून घेऊयात आणि एक फोडणी तयार करून घेऊयात. तर तुम्हाला जशा शेपमध्ये ढोकळा हवा आहे का त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. मस्त असा आपला हा रवा ढोकळा तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा हा ढोकळा बनवून खाऊ शकता. तर इथे मी कोरडीच फोडणी तयार करून घेतलेली आहे. ह्या ढोकळ्याला पाणी घालायची आपल्याला गरज नाही. तेलाचीच फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि अशी ओतून घ्यायची आहे. कढीपत्ता, मोहरी आणि हिरवी मिरचीचा मी इथे तडका तयार करून घेतलेला आहे. ते ओतून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी थोडासा ढोकळा काढून दाखवते. एकदम मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे. नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम जाळीदार असा हा ढोकळा तयार आहे. तर तुम्ही नाश्त्याला सकाळच्या किंवा घाई गडबडीमध्ये तुम्हाला जर हा ढोकळा खायची इच्छा झाली तर नक्की करून खाऊ शकता. आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुम्हाला हे दोन्ही ढोकळ्याच्या रेसिपी कशा वाटल्या ते. आता लगेच तिसऱ्या ढोकळ्याला सुरुवात करूया. तर हा आपण बेसन ढोकळा बनवत आहोत आणि हा एकदम सोप्या पद्धतीने अगदी आपल्याला 21 मिनिटात हा ढोकळा तयार होतो. तर इथे 1.5 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, कारण आपण हा इन्स्टंट ढोकळा केलेला आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकाच आपल्याला भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहेत. हळद घालायची आहे पाव टीस्पून आणि इथे मी थोडासा हिंग घेतलेला आहे.
पाव टीस्पून 1 चमचाभर साखर घालायची आहे आणि 1 लिंबाचा रस घालायचा आहे किंवा 1 मोठा चमचा मी इथे लिंबाचा रस घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि इथे 1 कपभर मी पाणी घेतलेलं आहे. तर 1.5 कप बेसन आहे, त्यासाठी 1 कप पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण आहे. तर आता आपण हे जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे का, ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. कारण हे व्यवस्थित असं बॅटर तयार होतं आपण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तर. आता डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बाजूच्या मी हा ढोकळा कुकरमध्ये शिजवत आहे. तर कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. असं तेल घातल्याने आपला जो ढोकळा आहे का तो घशात अडकत नाही आणि व्यवस्थित असा होतो. त्यासाठी तेल तुम्ही नक्की घाला. आता तेल घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेल आहे का आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. आता मी इथे 1 इनोचं सॅशे घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. पूर्ण पॅकेट घातलेलं आहे इनोचं. त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने बघू शकता रंग थोडासा आपला बेसनाचा फिक्का झालेला आहे. आपण इनो घातल्यानंतर पांढरट झालेला आहे. फटाफट हे बॅटर जे आहे का आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. असं टॅप करून घ्यायचं आहे आणि हे जे कुकरचा डबा आहे का तो कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. मी खाली स्टँड ठेवलेला आहे आणि वरतून डब्बा ठेवलेला आहे. आता आपल्याला याला शिट्टी काढून 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. तर 20 मिनिटांनंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. टूथपिक घालून बघायची आहे. एकदम क्लीन अशी टूथपिक येत आहे. तर आपला हा ढोकळा जो आहे का व्यवस्थित असा फुललेला आहे, शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा ढोकळा फुगलेला आहे. एकदम जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. आता ढोकळा थंड होईल तोवर आपण एक फोडणी तयार करून घेऊयात. तेल टाकून घ्यायचं आहे पॅनमध्ये. त्याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या 10-12 कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत. 1 चमचाभर तीळ घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 चमचाभर साखर घालायची आहे. तर आता आपल्याला याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघू शकता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे म्हणजे ढोकळ्याचं आपलं वरचं जे आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे का ती काढून घ्यायची आहे. तर त्याला एक उकळी काढून घेतली, साखर विरघळलेली आहे. तर आता ढोकळा पण थंड झालेला आहे, तो असा पलटवून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते ढोकळ्याला किती जाळी आलेली आहे. तर एकदम जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. इन्स्टंट असा हा 20 मिनिटात होणारा ढोकळा आहे. जरी तुम्हाला घाई गडबडीत कोणी पाहुणे जरी आले असतील तर तुम्हाला हा ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी प्रमाणबद्ध आपण साहित्यात हा ढोकळा बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे. एकदम इन्स्टंट असा आपला हा ढोकळा तयार आहे आणि तुम्ही ढोकळा कट करते वेळेस सुद्धा बघू शकता अगदी आपल्या सुरीला ढोकळा अजिबात चिटकत नाही. तर तुम्ही समजायचं आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. एकदम जाळीदार आणि घशात न अडकणारा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर फोडणी ओतून घेऊयात. तर त्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं दाखवते काढून सुद्धा. बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही ढोकळ्याच्या तिन्ही पण रेसिपी कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तर आता फोडणी ओतून घेऊयात. तर परफेक्ट असे आपले हे तीनही ढोकळे तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.